नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता वल्लरी खूपच जास्त आनंदामध्ये असते, कारण तिला काही करून ईश्वरीचा वाढदिवस खूपच जास्त स्पॉईल करायचा असतो. आणि म्हणूनच तिने मंदिरामध्ये इथे आता देवघरामध्ये सुप्रियाचा आणि अर्णवच्या वडिलांचा तो फोटो ठेवलेला असतो. आणि वल्लरी म्हणत असते की ईश्वरी तो फोटो जेव्हा बघेल ना, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकेल आपल्या आईचे ते प्रताप बघून. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली मंदिरामध्ये जात असताना ती म्हणते की मामी, मी जरा मंदिरातून जाऊन येते ग. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अगं अंजली, आता तू मंदिरामध्ये जातच आहेस तर एक काम करतेस का, ते आपल्या देवघरामधलं निर्माल्य घेऊन जातेस का. तेव्हा अंजली म्हणते, हो जाते ना मी, थांब मी घेऊन येते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, तू कशाला आणतेस, आपल्या बळजबरीच्या सुनबाई असतील ना, त्यांना सांग जरा निर्माल्य गोळा करून आणायला. तसंही काम काय असतं दिवसभर तिला. तेव्हा तिथे आता ईश्वरी आलेली असते. ती म्हणते, अंजलीताई काय झालं. तेव्हा अंजली म्हणते, अगं काही नाही, मी मंदिरामध्ये जात होते ना, तेव्हा इथे आपल्या देवघरातून जरा निर्माल्य गोळा करून आणतेस का, तिथे कलश असतो ना, त्याच्यामध्ये जाऊन टाकते म्हटलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आणते ना, मी सगळं निर्माल्य गोळा करून आणते, थांबा हां. तेव्हा ईश्वरी आता देवघरामध्ये निर्माल्य गोळा करायला आलेली असते. तिथे तिच्या आईचा आणि त्याचबरोबर अर्णवच्या वडिलांचा फोटो असतो. पण आता संपूर्ण निर्माल्य ती आता गोळा करते आणि बरोबर त्या फोटोवरतीच टाकते. आणि तो फोटोसुद्धा इथे पिशवीमध्ये तिने आता टाकून दिलेला असतो. संपूर्ण पेपर वगैरे जिथे जिथे निर्माल्य असतं ते सगळं ती उचलून आता त्या पिशवीमध्ये टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, किती उशीर, हिच्या हातामध्ये तो फोटो लागला का नाही, नाहीतर फोटो हातामध्ये आला असेल आणि तिथे चक्कर येऊन पडली की काय आपल्या आईचे हे प्रताप बघून. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की बरं झालं चक्कर येऊन पडली असेल तर, नाहीतर एक काम करू दे, हे घर तरी सोडून जाऊ दे, डोक्याचा ताप तर जाईल माझा. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, काय गं काय झालं, निर्माल्य गोळा केलंस की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो झालं झालं, घेऊन आलेच हा. आणि ईश्वरी येऊन आता निर्माल्य इथे अंजलीच्या हातामध्ये देते. तेव्हा ती एकदम नॉर्मल असते. वल्लरी म्हणते, काय गं, निर्माल्य नीट गोळा केलंस ना, तिथे तुला काही सापडलं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय, मी संपूर्ण निर्माल्य गोळा केले, तिथे काही होतं का. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही नाही, एखादा फूल वगैरे राहिला नाही ना, नाहीतर उगाच राहील, सडेल आणि वास येईल सगळा. तेव्हा ईश्वरी म्हणते, अजिबात नाही, संपूर्ण निर्माल्य मी गोळा केले आणि तुम्हाला दिले अंजलीताई. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे, निर्माल्य गोळा करत असताना तो फोटो तिच्या हाती कसा काय लागला नाही, कारण फोटो तर मी तिथेच ठेवला होता. मला असं वाटतं ह्या मूर्ख मुलीने निर्माल्यासकटच तो फोटोसुद्धा दिला वाटतं कलशमध्ये टाकायला, असं आता वल्लरी म्हणत असते. आणि ती आता टेन्शनमध्ये आलेली असते की फोटो शेवटीला इथे आता ईश्वरीने बघितलेला नाहीच. त्यानंतर प्रेक्षकांना ईश्वरीने नम्रताला फोन केलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नमुताई, मला अर्णव सरांना प्रपोज करायचं आहे, पण मला त्यांच्यासाठी असं छान सरप्राईज प्लॅन करायचं आहे. तेव्हा इथे नमू म्हणत असते, अच्छा, तुला त्यांच्यासाठी छान असं सरप्राईज प्लॅन करायचं आहे का. अगं इशू, तू तुझ्या भडकूचंदला आय लव्ह यू म्हणू शकणार आहेस का, येईल का तुझ्या तोंडातून शब्द बाहेर. तेव्हा नमू म्हणत असते की भडकूचंदला आय लव्ह यू म्हणणं काही सोपं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई, तू अर्णव सरांना भडकूचंद बोलू नकोस हा, ते काही भडकूचंद वगैरे नाही आहेत. तेव्हा नमू म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता ते भडकूचंदसुद्धा नाही आहेत का, म्हणजे आधी तूच भडकूचंद भडकूचंद म्हणायचीस आणि आता माझा नवरा माझा नवरा, बरोबर ना, मग बोलून टाक ना आय लव्ह यू तुझ्या नवऱ्याला. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही, ते काय एवढं सोपं नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, मग मी सांगून टाकू का जीजूंना, की जीजू, तुमच्या बायकोचं तुमच्यावरती खूपच जास्त प्रेम आहे हो, सांगू का मी इशू. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही या ताई, अजिबात नाही, तू अर्णव सरांना काही सांगायचं नाही, मीच सांगणार. तेव्हा अर्णव म्हणतो, काय अर्णव सरांना सांगायचं नाही आहे. ईश्वरी फोनवरती बोलत असताना अर्णव आता गाडीमध्ये बसायला जात असतो आणि त्याच्या कानावरती ते शब्द पडतात. नमू म्हणत असते की मी सांगते. ईश्वरी म्हणते, नाही नाही, अजिबात नाही, तू काही नाही सांगायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय नाही सांगायचं मला,
कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, नाही हो सर, काही नाही. नमूताई इथे असंच बोलते. तेव्हा नमू म्हणते, इशू ही चांगली संधी आहे, लवकरात लवकर आय लव्ह यू बोलून टाक ना. तेव्हा इशू म्हणते, नाही नाही नमूताई, फोन ठेव, मला आता खूप भीती वाटते, मी नंतर बोलेन. आणि ईश्वरी आता फोन ठेवून देते. अर्णव तिथे येतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो, मी सिंदूर, खरं खरं सांग, काय नाही सांगायचं आहे मला, काय माझ्यापासून लपवतेस? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही सर, खरंच काही नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर सांग ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही नाही, ते मी नमूताईला म्हणत होते की मला अर्णव सरांच्या रागाची खूपच जास्त भीती वाटते. म्हणजे ते एकदा रागवले ना की त्यांच्या मनात काय चाललं आहे ते मला काही कळतच नाही. तेव्हा त्यांच्या रागाची मला खूप भीती वाटते, असं मी नमूताईला सांगत होते, बाकी काही नाही सर. तेव्हा अर्णव म्हणतो, तू खरं बोलतेस ना? हेच बोलत होतीस ना तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मी अगदी हेच बोलत होते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आणि सर हे काय बरं तुमचं? तुम्ही आमच्या 2 बहिणींचं बोलणं इथे चोरून ऐकत होतात. तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे बॅड मॅनर्स. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, मी बॅड मॅनर्स. तुला माहिती आहे, तू फोनवरती बोलत असताना मी गाडीमध्ये बसायला जात होतो आणि तेव्हा ते शब्द माझ्या कानावरती पडले आणि म्हणून मी तुला विचारलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, गाडीमध्ये का? तुम्ही काय बाहेर चाललात का सर? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, मी बाहेर चाललो आहे. पण हे बघ, तुला कुणाला घाबरायची गरज नाही आहे, मी मामाला सांगितलं आहे. आणि त्या राजेशलासुद्धा घाबरायची गरज नाही आहे, कळलं ना? माझं काम आहे, थोड्या वेळात मी परत येणार आहे, कळलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव आता निघून गेल्यानंतर ईश्वरी आता अर्णवच्या आठवणीमध्ये रमून गेलेली असते. तिला अर्णव बरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता आठवत असतात आणि ती म्हणत असते की अर्णव सर, माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे, त्याची जाणीव तर मला झाली, पण तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे का सर? की मी फक्त तुमची जबाबदारी आहे? तेव्हा ईश्वरीला आठवत असतं की अर्णव म्हणालेला असतो, सारखी आपली माझा नवरा म्हणतेस, आधी तर मला नवरा म्हणायला तयार नव्हतीस ना, मग आता माझा नवरा म्हणतेस, म्हणजे तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काही आहे का? मग तसं जर असेल तर लोकांना सांगण्यापेक्षा तुझ्या नवऱ्यालाच सांग ना, असा अर्णव ईश्वरीला म्हणालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, आता माझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते मी माझ्या नवऱ्यालाच सांगणार आहे, असं म्हणून ईश्वरी आता घरामध्ये निघून जाते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आता ईश्वरी खूपच जास्त एक्सायटेड असते अर्णवला आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी. तर इथे संपूर्ण घर मिळून ईश्वरीच्या वाढदिवसाची तयारी करत असतात. मामा म्हणत असतात की मी जसा केक सांगितला आहे तसाच केक बनवायचा आहे, मला तेच डिझाईन हवं आहे बरं का, आणि केकबरोबर मला स्नॅक्ससुद्धा हवं आहे, स्नॅक्ससुद्धा व्यवस्थितरित्या पाठवायचं आहे आणि सांगितलं आहे तेच पाठवायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी येते आणि म्हणते, मामा, तुम्ही मला बोलावलंत का? तेव्हा मामा म्हणतात, मी नंतर फोन करतो हां. आणि मामा ईश्वरीला म्हणतात की मी तुला बोलावलेलं नाही आहे, तुला अंजलीने बोलावलं आहे, तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, अंजलीताई मंदिरामधून आल्या का? तेव्हा इथे मामा म्हणतात, हो, ती कधीचीच आली आहे. ईश्वरी म्हणते, मी जाऊन त्यांना त्यांच्या रूममध्येच भेटते. तेव्हा मामा म्हणतात, हो, जा जा, रूममध्येच जाऊन भेट. तेव्हा ईश्वरी गेल्यानंतर मामा डोक्याला हातच लावतात आणि म्हणतात की बरं झालं ईश्वरीने काही ऐकलं नाही, नाहीतर आता माझं संपूर्ण सरप्राईज खराब झालं असतं, ईश्वरीला सगळं काही कळलं असतं आणि मग अर्णव माझ्यावरती रागवला असता. तेव्हा अर्णव म्हणतो की तो परत त्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो, मगाशी मी फोन ठेवून दिला ना, पण मी सांगितल्याप्रमाणे ऑर्डर वेळेवरती पोचली पाहिजे हां, जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थितरित्या आलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी येते आणि म्हणते, अंजलीताई, तुम्ही मला बोलावलंत का? आणि तेव्हा ईश्वरी बघते तर काय, अंजली आपली रडत बसलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई, काय झालं, तुम्ही का रडताय? तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी, अगं काय सांगू तुला, मी आहे ना, मंदिरातून येता येता डॉक्टरांकडे सुद्धा गेले होते, रुटीन चेकअपसाठी गं, कारण बाळ आता हालचाल करायला लागले ना, तर त्याची हालचाल मला जाणवायला लागली आणि आता मला डोहाळेसुद्धा लागत आहेत ना काही पदार्थांचे, तर मी डॉक्टरांकडे विचारायला गेले होते गं, अजून काही माहिती मिळते का ते. तेव्हा डॉक्टर मला काय म्हणाल्या माहिती आहे? त्या मला म्हणाल्या की अगं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुझी आईसुद्धा तुला सांगेल. आणि तेव्हा खरं सांगू का, मला माझ्या आईची खूप आठवण आली गं ईश्वरी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई, प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, आईची आठवण काढून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमची आई जिथे कुठे असेल
तुम्हाला असं रडताना बघत असेल तर त्यांना किती वाईट वाटेल. तेव्हा अंजली म्हणत असते, काय करू गं ईश्वरी, आता मी स्वतः आई होणार आहे, पण तरीसुद्धा माझ्यातली ती लहान मुलगी आहे ना, ती माझ्या आईला खूप मिस करते गं. मला माझ्या आईची खूपच जास्त आठवण येते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ताई प्लीज नका तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ. आणि हे बघा आम्ही सगळेजण आहोत ना तुमच्याबरोबर. आम्ही आहोत तुमच्याबरोबर तुमचे लाड करायला. तुम्ही फक्त बोला तुम्हाला काय खायचं आहे, ते मी तुमच्यासमोर हजर करेन. तेव्हा ईश्वरी आता तो फोटो बघते आणि म्हणत असते की अंजलीताई, हा फोटो तुमचा फॅमिली फोटो आहे ना? हे तुमचे बाबा आहेत का? तेव्हा अंजली म्हणते, हो हे माझे बाबा आहेत. पण ईश्वरी प्लीज प्लीज तू चिंटूला सांगू नकोस की हा फोटो मी माझ्याकडे जपून ठेवला आहे म्हणून. प्लीज तू त्याला सांगू नकोस, त्याला राग येईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई पण मी तुम्हाला एक विचारू का? तुम्ही दोघेजणं तुमच्या आईबद्दल भरभरून बोलता, पण तुम्ही तुमच्या बाबांबद्दल कधीच का काही बोलत नाही? सगळं काही ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या बाबांचा इतका राग का करता? तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, हे बघ ईश्वरी तू पुन्हा बाबांचा विषय काढू नकोस हा. तेव्हा ईश्वरी म्हणते, मागे एकदा मी अर्णव सरांना सहजच तुमच्या बाबांबद्दल विचारलं होतं, तेव्हा अर्णव सर माझ्यावरती एवढे कधीच रागवले नव्हते, तेवढे त्या दिवशी ते रागवले होते माझ्यावरती. तेव्हा अंजली म्हणते, तू पुन्हा चिंटूसमोर माझ्या बाबांचा विषय कधीच काढू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, का पण अंजलीताई, असं काय घडलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या बाबांचा राग करता? तेव्हा अंजली म्हणत असते, अगं काही नाही, बाबांबरोबरच्या त्या लहानपणीच्या आठवणी इतक्या चांगल्या नाही आहेत. एका बाईने आमच्या बाबांना तिच्या जाळ्यात गुंडाळलं आणि त्यामुळे आमचं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्याच्यानंतरला माझ्या आईने स्वतःला संपवलं. बाबा घर सोडून निघून गेले आणि त्याचबरोबर त्या बाईने आमचं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करून आम्हाला दोघांना लहानपणी रस्त्यावरती आणलं. बाबांबरोबरच्या त्या लहानपणीच्या आठवणी खूपच जास्त कटू आहेत, म्हणून कधीच आम्ही त्यांचं नावसुद्धा तोंडामध्ये घेत नाही. पण त्या बाईमुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे ना ईश्वरी. आता बघ ती बाईसुद्धा आहे ना, याच जन्मामध्ये तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारच. तिने इथे माझ्या बाबांना फसवलं, माझ्या आईने स्वतःला संपवलं ना, आता बघच तू ती बाईसुद्धा सगळ्या मरत यातना भोगणार. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, नक्की अंजलीताई नक्कीच त्या बाईला तिच्या चुकीची शिक्षा नक्की मिळेल. पण हे बघा तुम्ही आता रडायचं नाही या. बाळाचे लाड करायला घरामध्ये किती माणसं आहेत बरं, आणि ते सगळे बाळाला जीव लावतात बरोबर ना. तेव्हा आता तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची. बाळ सुदृढरित्या जन्माला आलं पाहिजे की नाही. मी तर बाबा मनापासून वाट बघते की कधी एकदा बाळ येतं आहे आणि मी मामी होते आणि त्याचे भरभरून लाड करते. तेव्हा अंजली म्हणते, हो त्या बाबतीत अगदी बाळाने आणि बाळाच्या आईने दोघांनीसुद्धा नशीब काढले, कारण त्याला इतकी प्रेम करणारी माणसं मिळाली आहेत आणि इतका प्रेम करणारा मला नवरासुद्धा मिळाला आहे गं. म्हणजे शोधूनसुद्धा सापडणार नाही असा नवरा मिळाला आहे मला. तेव्हा अंजली म्हणत असते की का रे देवा, का करतोस तू असं? इतक्या चांगल्या माणसाला इतका नालायक माणूस नवरा म्हणून का दिलास? तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे मी आलेच हां. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी जाता जाता मामीला जरा बोलाव ना, आजीला फोन करायचा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो लगेच बोलवते. तेव्हा वल्लरी म्हणत असते की सुप्रिया आणि रमाकांत तुमच्या दोघांचा फोटो त्या ईश्वरीच्या हाती लागता लागता राहिला. पण सुप्रिया, तुझा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मला आता हा फोटो त्या ईश्वरीच्या समोर काही करून आणावाच लागणार आहे. त्या ईश्वरीचा वाढदिवस हा दणक्यात साजरा करायचा आहे ना, त्याच दिवशी मी कशी वाट लावते ना त्या ईश्वरीची, ती बघाच तुम्ही. तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी बोलत असताना ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, मामी तुम्हाला अंजलीताईंनी बोलावलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, एक मिनिट, काय गं ये, दुसऱ्याच्या रूममध्ये जात असताना दरवाजा नॉक करून यायचं असतं, हे साधं कळत नाही का तुला? मॅनर्स नाही आहेत का? तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी सॉरी, पण तुमचा दरवाजा उघडाच होता म्हणून मी तुम्हाला डिरेक्टली आवाज दिला. तेव्हा मामी म्हणतात, काय काम आहे ते बोल. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला अंजलीताईंनी त्यांच्या रूममध्ये बोलावले, तुम्हाला दोघींना मिळून आजीला फोन करायचा आहे ना म्हणून. तेव्हा वल्लरी म्हणते, हां हां ठीक आहे, चल आत्ताच्या आता तू जा बरं इथून, एक मिनिटसुद्धा थांबू नकोस, मी जाऊन अंजलीला भेटेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिने आता ईश्वरीला तिच्या रूममधून जणू काही पळूनच लावलेलं असतं. आणि त्यानंतर इथे वल्लरी येते आणि म्हणते, अरे बापरे, हे फोटो जर आता त्या ईश्वरीने माझ्या रूममध्ये बघितले असते ना, तर सगळी वाट लागली असती, सगळं भांडं फुटलं असतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अर्णवसाठी छान इथे आता डेकोरेशन वगैरे केलेलं असतं, सगळी तयारी केलेली असते आणि मग ती तिथे अर्णवला घेऊन येते. त्याच्या डोळ्यांना पट्टी असते, पट्टी ती बाजूला करते आणि स्वतः गुडघ्यावरती बसून आता इथे अर्णवला गुलाबाचं फूल देत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर हे सगळं काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, हे तेच आहे जे माझ्या मनात आहे आणि मला तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल जी काही भावना आहे ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती, तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. मला कळत नाही आहे सर, काही दिवस मला काय होतं आहे. मला असं वाटतं आहे मी काही मरून जाते की काय, म्हणून त्याआधी मला माझ्या मनातलं तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे. माझ्या मनामध्ये अजीबशी बेचैनी सुरू आहे. म्हणजे तुम्ही माझ्या जवळ आलात ना की माझं हृदय तिथल्या तिथं थांबल्यासारखं वाटतं आणि 2 मिनिट तरी माझ्यापासून दूर झालात ना तरीसुद्धा मला असं वाटतं की बेचैन झाल्यासारखं. दोन्ही फिलिंग्स एकत्र जेव्हा येतात ना तेव्हा खरं तर मला काय होतं आहे ते माझं मलाच कळत नाही. आणि ही भावना काय आहे ना सर, ती मला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि मला आयुष्यभर तुमच्याबरोबर राहायचं आहे सर. आय लव्ह यू सर, असं ईश्वरी अर्णवला म्हणते. तेव्हा इथे अर्णव ते गुलाबाचं फूल आपल्या हातामध्ये घेतो, ईश्वरीला उठवतो आणि तिला म्हणत असतो की मिस सिंदूर, आय लव्ह यू टू. आणि तेव्हा इथे ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो. ईश्वरी खुश होते आणि त्याच्याकडे आता स्माईल करून बघत असते. तेव्हा इथे अर्णव ते गुलाबाचं फूल तर स्वीकारतो, तिला आय लव्ह यू टूसुद्धा म्हणतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो. तेव्हा ईश्वरीला इथे आता इतका आनंद झालेला असतो की सगळं काही तिला भरभरून मिळाल्यासारखं वाटत असतं. खरं तर ही भावना खूप दिवस तिच्या मनामध्ये असते, पण त्याच्या आधीपासून इथे अर्णवचं ईश्वरीवरती प्रेम असतं. पण अर्णवला असं वाटतं की ईश्वरीच्या मनामध्ये जर तसं काही नसेल आणि जर ती माझ्यापासून दूर झाली तर. आणि म्हणूनच इथे अर्णवने ईश्वरीला सध्या तरी काही सांगितलेलं नसतं, पण शेवटीला ईश्वरीनेच आपल्या मनातली गोष्ट अर्णवला सांगितलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं असे एकत्र आलेले असतात. तर ईश्वरीने हे बघितलेलं स्वप्न असतं प्रेक्षकांनो की तिने अर्णवला प्रपोज केलेलं आहे. हे तिने बघितलेलं स्वप्न असतं आणि ती आता स्वप्नामध्येच अर्णवला थँक्यू सर असं म्हणत असते. थँक्यू सो मच सर. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या आवाजाने अर्णवला जाग येते. अर्णव म्हणतो, काय झालं आहे? मी सिंदूर काय बडबडते? तेव्हा तो आता हळूच उठतो आणि पडदा बाजूला करून तो बघत असतो की ईश्वरी नक्की काय बडबडते. तेव्हा ईश्वरी इथे झोपेत आता थँक्यू सो मच सर असं म्हणत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की बघा, झोपेतसुद्धा बडबडच करते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की सो क्यूट आणि तो म्हणतो की काय बोलते? थँक्यू सर. तेव्हा ईश्वरी आता थँक्यू म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू मला थँक्यू म्हणशील, पण आज नाही, उद्या, कारण उद्या तुझ्यासाठी खूप छान असं सरप्राईज आहे मी सिंदूर, असं आता अर्णव म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी स्माईल करत असते, खुश असते, अर्णवला झोपेतच थँक्यू म्हणत असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो आणि तो म्हणत असतो की उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल असणार आहे मी सिंदूर, आणि तो स्पेशल बनवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव म्हणत असतो की सरप्राईज. तर इथे ईश्वरी आणि अंजली ह्या दोघीजणी बाहेरून आलेल्या असतात आणि इथे आता सगळी तयारी ही इंदोरी करण्यात आलेली असते. सगळे पदार्थ ईश्वरीच्या आवडीचे ठेवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे स्वतःच्या हाताने ईश्वरीचं औक्षण करतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की हे बघ, तुला इथे म्हणजे मी इंदोरला घेऊन जाऊ शकत नाही, पण तुझ्यासाठी मी छोटंसं इंदोर इथेच आणलं. तुला हे सरप्राईज आवडलं ना मी सिंदूर? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, आत्तापर्यंत इतकं छान सरप्राईज मला कुणीच दिलेलं नाही आहे आणि तुम्ही माझ्यासाठी जे काही केलेत ना सर, त्यासाठी थँक्यू सो मच. तर इथे आता अर्णवने ईश्वरीला खूपच बढिया असं सरप्राईज दिलेलं असतं. तर इथे वल्लरी म्हणत असते की ईश्वरी, तुझ्या वाढदिवसाला आज गाळबोट लागणारच, आणि जो फोटो इथे आता वल्लरीने काढलेला असतो ती आता ईश्वरीसाठी अर्णवने जी साडी आणलेली असते त्या साडीमध्ये तो फोटो ठेवलेला असतो
आणि तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते की आता ही साडी नेसायला तू येशील ना, तेव्हा तुझ्यासमोर खूप मोठा धमाका होईल आणि तुझा वाढदिवस पूर्णपणे स्पॉईल होईल, असं आता वल्लरी म्हणत असते.